कुसुमच्या वडिलांची तब्येत बरी नव्हती, म्हणून मग ते त्यांच्या मुलीकडे म्हणजे कुसुमच्या सासरी राहायला आले होते. कुसुम बाथरूममध्ये कपडे धुवत होती. थंडी असल्यामुळे कपडे जरा जास्तच खराब झाले होते आणि त्यात जाडजूड स्वेटर धुता धुता तिच्या हात घाईला आले होते. तेवढ्यात तिची सासू बाथरूममध्ये आली आणि तिच्या 4-5 साड्या कुसुमच्या अंगावर धुण्यासाठी टाकल्या. हे बघून कुसुम थोडी हैराण झाली. ती म्हणाली, सासूबाई, मी तुमच्या साड्या उद्या धुवून टाकल्या तर चालतील का? तिची सासू म्हणाली, नाही, मला आत्ताच्या आत्ता या साड्या धुवून पाहिजेत. आता कुसुम बिचारी काय करणार? तिकडे दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती आणि त्यात तिच्या सासूने साड्या पण धुण्यासाठी आणल्या होत्या. ती पटापट हात चालवायला लागली. कपडे धुता धुता तिची कंबर आकडली होती. तिने धुतलेले कपडे दोरीवर वाळत घातले आणि लगेच दुपारचे जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. कुसुम लवकर लवकर जेवण बनवत होती. तिने एका बाजूला कुकरमध्ये डाळ भात आणि बटाटे लावले होते, तर एका बाजूला ती चपात्या करत होती. आधीमध्ये कुकरची शिट्टी ऐकून तिचा हात अजूनच जोरात चालत होता, कारण परत तिला बटाट्याची भाजी आणि वरणसुद्धा बनवायचं होतं. ती काम आवरत होती. तेवढ्यात तिची सासू किचनमध्ये येऊन उभी राहिली आणि म्हणाली, सुनबाई, तू तर अगोदरच वरण भात बनवला आहेस. तुला तुझ्या वडिलांच्या भुकेची जास्त काळजी आहे. हा विचार करत नाहीस की घरात आपल्या सासूला पण भूक लागलेली असेल, तिच्यासाठी पण आपण लवकर भाकरी बनवावी. सासूची टोमणे ऐकून कुसुम घाबरून गेली आणि म्हणाली, सासूबाई, कुकर झालेला होता म्हणून मी अगोदरच वरण बनवलं. आता बटाट्याची भाजी बनवते आणि मग तुम्हाला गरमागरम भाकरी बनवून देते. तिची सासू तोंड वाकडं करत म्हणाली, तोपर्यंत मला कोणते तरी फळ कापून दे. मला वाटलं नव्हतं की तुझ्या बापाची काळजी घेण्यासाठी तू माझ्या जेवणाचे हाल करशील. आजकाल तुला तुझ्या बापासमोर बाकीचं काहीच दिसत नाही. सासूची टोमणे ऐकून कुसुमचे डोळे भरून आले, पण आता तिच्याकडे रडायसाठी सुद्धा अजिबात वेळ नव्हता. ती पटकन टेबलाकडे गेली आणि तिने सफरचंद घेतले आणि प्लेटमध्ये कापून सासूच्या हातात दिले. मग तिची सासू म्हणाली, तू तर एकदम अडाणीच आहेस. काटा चमचा तरी दे, त्याने मी आरामात सफरचंद खाऊ शकते. तिनं लगेच एक काटा चमचा सासूच्या हातात आणून दिला. तिची सासू प्लेट हातात घेऊन हॉलमध्ये आली आणि TV बघत आरामात सफरचंद खात बसली. तेवढ्यात कुसुमच्या वडिलांनी आवाज दिला, बाळा, जरा पाणी आण गं, खूप तहान लागली आहे. कुसुमने पाण्याचा ग्लास घेतला आणि ती तिच्या वडिलांच्या खोलीत जायला लागली. तिची सासू तिला परत टोमणं मारत म्हणाली, बापाच्या एका आवाजात पळत सुटते, पण सासूला साधं कोणी विचारत पण नाही. कुसुम हैराण झाली आणि विचार करू लागली की मी असं त्यांच्यासाठी काय करू की त्यांना असं वाटेल की मी त्यांच्याशी पण काळजी घेत असते. तिने वडिलांना पाणी दिलं आणि किचनमध्ये माघारी आली. तोपर्यंत भाजी तयार झाली होती. तिनं वरण भाताचं ताट वडिलांना नेऊन दिलं. भाजी तयार झाली होती. मग तिने गरमागरम भाकरी केली आणि ताट वाढून सासूबाईंना नेऊन दिलं. कुसुमच्या सासूबाईंनी पोटभर जेवण करून मग त्या त्यांच्या खोलीत आराम करायला निघून गेल्या. खोलीतून आवाज देत म्हणाल्या, ए सुनबाई, माझे पाय खूप दुखत आहेत, जरा दाबून दे. कुसुम नेमकी त्याच वेळी तिच्या वडिलांना औषध द्यायला निघाली होती. ती म्हणाली, सासूबाई, मी बाबांना औषध देऊन मग येते. तिच्या सासूचं तोंड रागानं वाकडं झालं. कुसुम तिच्या वडिलांना औषध देऊन परत पाय दाबायला आली. तेव्हा सासू रागात म्हणाली, हे घर माझं आहे. काय माहीत तुझे वडील कधी बरे होतील. त्यांच्यामुळे तू माझी काळजी घ्यायला कमी नाही पडू शकत. तसंही तुझे वडील कसे आहेत काय माहीत, जे मुलीच्या घरी येऊन राहिले आहेत. पूर्वीच्या काळी तर बाप आपल्या मुलींच्या घरचं पाणी पण पित नव्हतं. हे ऐकून मात्र कुसुमचे डोळे भरून आले, पण ती काही बोलली नाही आणि गुपगुमाने सासूचे पाय दाबायला लागली. सकाळपासून घरातल्या कामासोबत तिने सासूची टोमणे पण ऐकली होती. आता तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं. रडायला पण येत होतं आणि तिला भूक पण खूप लागली होती. सासूने तिची सेवा करण्यासाठी तिला तिच्या खोलीतच बसून ठेवलं होतं. 1 ते 1.5 तास पाय दाबल्यावर कुसुमने बघितलं की तिची सासू झोपली आहे. मग ती उठली आणि किचनमध्ये गेली आणि तिने जेवायला घेतलं. जेवता जेवता तिचे डोळे पाण्याने भरून आले. तिच्या डोळ्यातून पाणी झरझर वाहू लागलं. तिला तिच्या आईची आठवण आली. आई जिवंत होती तोपर्यंत आई बाबा एकमेकांसोबत किती आनंदात होते. आईच्या जाण्यानंतर बाबासारखे आजारी पडू लागले. कुसुम ही त्यांची एकुलती एक मुलगी. मग
अशा वेळेस वडील आजारी असताना त्यांची काळजी घेण्यासाठी तिला त्यांना त्यांच्या घरी आणावं लागलं. त्यांना तिथं राहायला येऊन 2च दिवस झाले होते आणि तिच्या सासूचे टोमणे वाढायला लागले. एका आठवड्यात कुसुमच्या वडिलांची तब्येत बरी झाली. मग त्यांनी लेकीला आणि जावयाला आशीर्वाद दिला आणि ती त्यांच्या घरी गेली. वडील घरी गेल्यावर तरी कुसुमला त्यांची काळजी वाटत होती, कारण घरात त्यांची काळजी घ्यायला आपलं असं कोणीच नव्हतं. घरात नोकर होता, त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होणार नव्हते. आता त्यांची तब्येत ठीक होती, त्यामुळे ते एकटी राहायला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुमला तिच्या सासूने खोलीतून बाहेर बोलवलं आणि तिच्या हातात एक कागद दिला आणि तिला म्हणाली, हे घे बिल. बिल बघून कुसुमला धक्काच बसला. तिने सासूला विचारलं, सासूबाई, हे 40,000चं बिल कशाचं आहे? तेव्हा तिची सासू म्हणाली, अगं सुनबाई, तुला दिसत नाही का? हे बिल तुझ्या वडिलांच्या खर्चाचं आहे. तुझ्या आजारी बाप इथे राहायला आल्यापासून त्याच्या खाण्यापिण्याचं, राहण्याचं ते बिल आहे. जोपर्यंत तू तुझ्या बापाला पैसे मागत नाही तोपर्यंत तू घरातली सगळी कामं करायची आणि तुझ्या खोलीत तुझ्या नवऱ्याजवळ तुला जायला मिळणार नाही. सासूचं बोलणं ऐकून तिला काय सुचेनासं झालं. तिला कळत नव्हतं की तिच्या सासूचे विचार एवढे छोटे कसे काय आहेत. ती काही बोलणार तेवढ्यात तिचा नवरा समीर तिथं आला आणि म्हणाला, आई, तू जे बिल बनवलं आहेस ते मला पण दाखव बघू. तरी कितीचं बिल बनवलं आहेस? बरं, खाण्यापिण्यापासून ते राहण्यापर्यंत सगळा खर्च लिहिला आहेस तर तू. ही तर खूप छान गोष्ट आहे. आई, आज तुझ्या माहितीसाठी काही सांगत आहे ते ऐक. जर सगळ्या गोष्टींचा हिशोब लावतच आहेस तर पक्का तरी हिशोब लावला पाहिजे. तुला माझ्या सासऱ्यांकडून 40,000 मिळणार नाहीत, उलट तूच त्यांना 50,000 दिले पाहिजेत. हे ऐकून त्याची आई आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, ही काय फालतू बकवास करतोयस तू? मी तुझ्या सासऱ्याला कसले पैसे द्यायचे आहेत? मी काय त्यांच्याकडून कर्ज घेतलं आहे का? समीर हसायला लागला आणि म्हणाला, आई, जेव्हा नात्यात पैसामध्ये येतो ना तेव्हा नाती तुटून जातात. पण माझे सासरे निस्वार्थपणाने सगळ्यांना मदत करतात आणि हा त्यांचा खूप मोठा गुण आहे. तुझ्या ऑपरेशनसाठी 80 ते 90,000 कमी पडत होते. त्यावेळेस माझ्या सासऱ्यांनी न मागता मला पैसे आणून दिले होते. मी जेव्हा जेव्हा त्यांना परत द्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ते घेतले नाहीत. त्यांचं असं मत होतं की आपण एकच कुटुंब आहोत. फरक एवढाच आहे की आपण वेगवेगळ्या शहरात राहतो आणि पुढे जाऊन हे सगळं तुमचंच तर आहे. त्यामुळे मी हे पैसे परत घेणार नाही. विहीनबाईंचा जीव वाचला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि असं मोठं मन असलेल्या माणसाने आपल्या इथं आठवडाभर राहिलेला खर्च तू मागत आहेस. आपण पण कधी कधी आपल्या पाहुण्यांच्या घरी राहायला जातो, तिथं खातो पितो तिथंच राहतो, तर ते काय आपल्याला बिल बनवून देतात का? खरंच आई, तुझे विचार धन्य आहेत. आता त्याच्या आईचं तोंडच बंद झालं होतं. आईला धडा शिकवण्यासाठीच त्याने ते सगळं खरं सांगितलं होतं, जे कित्येक वर्ष त्यानं सांगितलं नव्हतं. कारण त्याचे सासरे नको म्हणाले होते, कारण त्यांना कुसुमच्या सासूला माहीत झालेलं आवडणार नव्हतं. कुसुमच्या वडिलांना त्यांचा स्वभाव कसा आहे ते माहीत होतं, म्हणूनच त्यांनी ती गोष्ट सांगण्यास नकार दिला होता. जर त्यांना ही गोष्ट कळाली तर त्यांच्या मनाला ठेस लागेल. आत्मसन्मान असणं वेगळी गोष्ट आहे आणि गर्व असणं वेगळी, पण आज ती गोष्ट बोलणं गरजेचं होतं. कुसुमच्या सासूच्यात मात्र गर्व खूप भरला होता. त्यामुळेच तर कुसुमचे वडील तिच्या घरी आजारपणात 1 आठवड्यासाठी आले होते, तर ते त्यांना अजिबात आवडलं नव्हतं. पण आज त्यांच्या मुलाने खरं सांगून त्यांचं तोंड बंद केलं होतं. कुसुमची सासू मुलाला आणि सुनेला काही बोलली नाही. गपगुमाने त्यांनी बनवलेली लिस्ट घेतली, ती फाडली आणि कचऱ्यात टाकून दिली. त्या खाली मान घालून त्यांच्या खोलीत निघून आल्या. पण आज त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप झाला होता. प्रत्येक वेळ एखाद्याला केलेली मदत पैशात मोजायची नसते, कारण कोण कसं कोणत्या रूपात मदत करायला येईल ते आपल्याला कळत पण नाही. आणि इथे तर त्यांची मदत कुसुमच्या वडिलांनी अगोदरच केली होती. तिला स्वतःचीच खूप लाज वाटली. कुसुमने एक मोठा श्वास घेतला आणि मनातल्या मनात म्हणाली की बरं झालं ही गोष्ट पुढे गेली नाही आणि तिच्या वडिलांना ही गोष्ट समजली नाही की तिच्या सासूने ते येथे राहून गेलेल्याचे 40,000 मागितले होते. बरं झालं ही गोष्ट इथंच संपली. पण प्रत्येकासोबत असंच होईल हेही आवश्यक नाही. कोणी आजारी असेल, अडचणीत असेल, आजारपणात राहायला आला तर त्याच्याकडून पैसे मागण्याऐवजी आपण त्याची मदत करायला पाहिजे.
कारण वाईट वेळ कोणाची कधीही आणि केव्हाही येऊ शकते. जर अशा वेळी आपण एखाद्याची मदत करू शकलो तरी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल.